हॅलो फ्रेंड, कशा आहात सगळेजण? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल. आज रिवा लवकरच उठली होती, म्हणजे 6-6:30ला ती उठून बसली. तिला मी 1 घंटा झोपवण्याचा प्रयत्न केले, ती काही झोपली नाही. मग मी रात्री बाकीचे काम तर रात्रीच आवरून ठेवते. लगेच आंघोळ केली. म्हटलं आज लवकर झालंय सगळं, तर जावं लवकर मेडिकलला. मग काय 8 वाजताच येऊन बसले मी मेडिकलला. तसं डेली एवढ्या लवकर होत नाही, कारण रिवा खूप परेशान करते. कधी 10 वाजतात, कधी 9 वाजतात, कधी 9:30 वाजतात. सगळं रिवाच्या मूडवर डिपेंड आहे, माझ्यावर तर काय डिपेंड नाही. कारण रिवा अशी झोपेतून उठली किती की थोडंफार खेळती, थोडंफार खेळली की लगेच तिला भूक लागत असते. भूक लागली की लगेच तिला आंघोळ घालून झोपायचं असते. तेवढ्यामध्ये तिचं टायमिंगच चुकला तर ती अशी परेशान करते, विचारूच नका. त्यामुळे चला म्हटलं की यानंतर परेशान करण्याच्या अगोदर आपणच लवकर येऊन जावं. मग काय मेडिकलला आले, आपले डेलीचे वर्क केले, म्हणजे झाडू पुसू वगैरे सगळं घेतलं आणि मग स्वामींच्या पूजेची तयारी सुरू केली. तसे ते हे देतात, हार देतात, पण मला त्यांचे हार काय आवडत नाही, त्यामुळे मी फुलंच घेते, जेणेकरून स्वामींच्या चरणाशी आपल्या स्वतःच्या हाताने हार ओवून घालता येतील. त्यामुळे बाकी मग पाणी वगैरे सगळं झालाच असेल, आय नो. मी थोडाफार नाश्ता वगैरे करून घेतले गडबडीमध्ये, कारण रिवाला अंगावर घेऊनच सगळं करावं लागतं. आणि बाईसाहेबांना खाली ठेवले की ती पाया पडत राहते, म्हणजे मला घे मला घे मला घे म्हणून चालू असतं. तशी ती खूप चांगली आहे, एवढी परेशान नाही करत, पण मॉर्निंगला ती खूप परेशान करते. ती उठल्यानंतर लगेच 1 घंट्याच्या आत तिचं सगळं आवरून घ्यावं लागतं. चला मी बाकी पूजेची तयारी करून घेते, जेणेकरून मला बाकी सांभाळायला उशीर होणार नाही. कस्टमर यायची इकडे जेव्हा लवकर काही कस्टमर येत नाही, आला तर 9-10च्या नंतरच येतं. तरी पण म्हणलं सगळं बाकीचं आवरून कस्टमरच्या टायमिंगला आवरून घेण्याच्या अगोदर आपलं आवरून घ्यावं. ठीक आहे, थँक्यू, बाय बाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि आणखीन काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर नक्की कमेंट करून सांगा.